नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, लवाद. कायद्याच्या अभ्यासकांसाठी तर हा विषय फारच महत्त्वाचा आहे. पारंपरिक कोर्टाच्या बाहेर वाद मिटवण्यासाठी हा एक किती प्रभावी मार्ग आहे हे आज आपण समजून घेऊया. एक प्रश्न विचारू का? न्याय मिळवायचा म्हणजे काय? फक्त लांबलचक सगळ्यांसमोर चालणाऱ्या आणि प्रचंड खर्ची कोर्ट केसेस लढायच्या? नाही ना. कायदेशीर जगात हा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि खरं तर ह्याच प्रश्नामुळे लवादासारखी संकल्पना जन्माला आली. तर त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे लवाद. वाद मिटवण्याचा एक अगदी वेगळा, आधुनिक आणि खरं सांगायचं तर खूप प्रभावी मार्ग. चला तर मग आज याच पर्यायाबद्दल आपण सगळं काही जाणून घेऊया. ठीक आहे, तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी लवाद म्हणजे काय ते समजून घेऊया. मग त्याचे आवश्यक घटक, त्याचे प्रकार, ऐच्छिक विरुद्ध सक्तीचा, मग काही मुख्य प्रकार, सरकार कधी हस्तक्षेप करतं आणि शेवटी लवादाचा अंतिम निर्णय कसा असतो. चला सुरू करूया. चला मग सगळ्यात आधी अगदी बेसिकपासून सुरुवात करूया. लवादाची मूळ संकल्पना काय आहे? बघा, आर्बिट्रेशन अँड कॉन्सिलिएशन ॲक्ट ऑफ 1996 मध्ये याची व्याख्या दिली आहे. पण सोप्या भाषेत सांगायचं तर लवाद म्हणजे जेव्हा दोन गट आपला वाद कोर्टात न नेता एका तिसऱ्या निष्पक्षपाती व्यक्तीच्या मदतीने सोडवतात. हीच आहे त्याची मूळ कल्पना. आता इथे एक खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा फरक आहे जो लक्षात ठेवायलाच हवा. कोर्टात जो अंतिम निर्णय येतो त्याला आपण जजमेंट म्हणतो. पण लवादामध्ये जो अंतिम आणि बंधनकारक निर्णय दिला जातो त्याला अवॉर्ड म्हणतात. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. बरं, मग लवाद सुरू करण्यासाठी नेमकं काय काय लागतं? याला आपण लवादाची रेसिपी म्हणू शकतो. हे बघा, हे 4 घटक अगदी आवश्यक आहेत. सगळ्यात आधी करारामध्ये एक आर्बिट्रेशन क्लॉज असायला हवा. दुसरं, 2 पक्षांमध्ये खरोखरचा वाद अस्तित्वात पाहिजे. तिसरं, हा वाद कोर्टात न नेता एका तिसऱ्या व्यक्तीकडे सोपवला जातो. आणि चौथं म्हणजे नेमलेल्या लवादाने दोन्ही बाजू ऐकून एक बंधनकारक निर्णय म्हणजे अवॉर्ड दिलाच पाहिजे. हे 4 घटक असल्याशिवाय लवाद होऊच शकत नाही. पुढचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, खास करून कायद्याच्या अभ्यासकांसाठी. तो म्हणजे ऐच्छिक आणि सक्तीचा लवाद. हा पर्याय आहे की आदेश? यातला फरक अगदी सरळ आहे. ऐच्छिक लवाद म्हणजे काय? तर दोन्ही पक्ष स्वतःच्या मर्जीने, एकमेकांच्या संमतीने ठरवतात की आपण आपला वाद लवादाकडे नेऊ. पण सक्तीच्या लवादामध्ये असं नसतं. तिथे कायदा किंवा सरकार त्यांना तसं करायला भाग पाडतं. म्हणजे एकात संमती आहे तर दुसऱ्यात नाही. ठीक आहे, आता लवादाचे वेगवेगळे प्रकार बघूया. हे सगळे प्रकार परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. तर सगळ्यात कॉमन प्रकार आहे म्हणजे बिझनेस डील करताना किंवा कोणताही करार करताना लोक आधीच त्यात एक कलम टाकून ठेवतात की भविष्यात काही वाद झालाच तर आपण कोर्टात जाणार नाही, लवादामार्फत तो सोडवू. किती दूरदृष्टी येणे का? आता हा प्रकार बघा. इथे तुमची इच्छा आहे की नाही हे महत्त्वाचं नसतं. कायदाच सांगतो की अमुक प्रकारचे वाद हे लवादामार्फतच सोडवले पाहिजेत. म्हणजे ही एक प्रकारची कायदेशीर सक्तीच आहे. याला असं समजा की लवादासाठी एक तयार सपोर्ट सिस्टम आहे. म्हणजे द लंडन कोर्ट ऑफ इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सारख्या मोठ्या संस्था आहेत, ज्यांचे स्वतःचे नियम आहेत, तज्ज्ञ लवादांची यादी आहे, ते सगळी प्रक्रिया सांभाळून घेतात. आणि हो, यात भौगोलिक स्थान पण खूप महत्त्वाचं आहे. सोपं आहे. डोमेस्टिक आर्बिट्रेशन म्हणजे सगळं काही भारताचंच घडतं. दोन्ही पक्ष भारतीय, वाद भारतातला, कायदा भारतीय. पण इंटरनॅशनल आर्बिट्रेशनमध्ये एक परदेशी घटक येतो. म्हणजे एक पक्ष परदेशी असतो किंवा वादाचा विषय भारताबाहेर असतो. आपण मगाशी सक्तीच्या लवादाबद्दल बोललो, पण असा प्रश्न पडतो की सरकारला हा अधिकार कधी मिळतो? म्हणजे सरकार कधी म्हणू शकतं की तुम्हाला लवादाकडे जावंच लागेल? चला तर मग आता त्या परिस्थिती पाहूया जिथे लोकांचे हित जपण्यासाठी पक्षकारांच्या निवडीच्या स्वातंत्र्यावर सरकार बंधनं आणू शकतं. तर मग सरकार कधी हस्तक्षेप करतं? जेव्हा राष्ट्रीय आणीबाणीची परिस्थिती असेल, देशासाठी महत्त्वाच्या उद्योगांमध्ये वाद निर्माण झाला असेल, मोठी आर्थिक मंदी आली असेल किंवा कामगारांसारख्या एखाद्या गटाचं संरक्षण करायचं असेल तेव्हा. थोडक्यात काय, तर जेव्हा प्रकरण खूप मोठं असतं, राष्ट्रीय महत्त्वाचं असतं, तेव्हाच सरकार सक्ती करते. चला, आता आपण या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. लवादाचा नेमका उद्देश काय आहे ते पाहूया. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. लवादाचा उद्देश हा न्यायनिवाडा करणे आहे.
इथे तडजोडीला वाव नसतो. म्हणजे मीडिएशन आणि आर्बिट्रेशनमध्ये हाच फरक आहे. मीडिएशनमध्ये दोन्ही पक्षांना एकत्र आणून तोडगा काढण्याचा प्रयत्न होतो. पण आर्बिट्रेशनमध्ये एक तज्ज्ञ व्यक्ती पुरावे बघून थेट निर्णय देते, जो बंधनकारक असतो. हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न, जसजसे जागतिक वाद अधिक गुंतागुंतीचे होत आहेत, तसतसं पक्षकारांच्या निवडीचं स्वातंत्र्य आणि सरकारची सक्ती करण्याची ताकद यातला समतोल कसा साधला जाईल, हा एक मोठा प्रश्न आहे, ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. आजच्या या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.